त्यांचा पण झालाय फॉलो. ते तर फिरतानाच आमच्याकडं त्यांनी करायला पाहिजे. त्यांचा पण पाणी रेग्युलर होऊ शकत नाही. मी आता लिहून द्याल, मी लिहून द्याल हे एमजीपी मला लिहून देऊ दे. रोज 16 तास पण नगरसेवक कुठे आहे? तेव्हा ते तुम्ही लगेच पाठवणार आम्हाला. मॅडम आता म्हणल्यात. त्याच्यातच मी त्यांना लेखी मागितले 16 तास पंपिंग द्या म्हणून तुम्ही. एक महिनाभर नाही, 15 दिवस देऊन द्या. एक मिनिट थांबा. नगरसेवकांना पण भेटूया ना. ते कुठे सांगा ना मला. मला काय मिळतंय कुठे गेले? सगळं माहित असते तर कानकोपरं सांग. नमस्कार, मी समाधीच्या माळावरून आम्ही सगळ्या महिला आलो आहोत आणि महिना झाला आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे. तर पाण्याची तक्रार सारखी चालू आहे आणि हे दरवर्षीचंच कारण आहे आणि प्राधिकरणाकडनं आम्ही तिथे जाऊन आलो पण आमची कोणी दखल घेत नाहीये आणि नगरपालिकेची दखल घेत नाहीये आणि हे पाईप लिकेज वगैरे हे प्रॉब्लेम सगळे आठवड्याला होत असतात. तर यात आमच्या दरेखुर्द माणसाची काय चुकी आहे, यात आम्ही काय करायला पाहिजे ते आता नगरपालिकेनं आम्हाला जरा हे केलं पाहिजे. तुम्ही प्राधिकरणात गेला होता, प्राधिकरणाने काय तुम्हाला उत्तर दिलं? ते नगरपालिकेचं सांगतात की त्यांच्याकडून तर पाणी येतंय पण हे लोक आम्हाला पाणी देत नाही आणि असे हे लोक आम्हाला मधल्यामध्ये घुसमटत करतायत आमची. तुम्ही स्थानिक नगरसेवक तुमच्याकडे जे आहेत त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या होत्या का महिनाभरपासून पाणी नाहीये तुमच्याकडे? केलेली. कोण नगरसेवक कोण आहेत? काय झालं? अविनाश कदमांना आम्ही सांगितलेलं. ते म्हणतात की आमचं मतदान, ज्या लोकांचं इथं मतदान नाही आहे त्यांना आम्ही पाणी नाही देणार असं ते बोलतायत. मतदान नाही म्हणजे? जे तिथले रहिवासी आहेत त्यांनाच फक्त आम्ही पाणी देणार आहे आणि जो नगरपालिकेचा टँकर येतो ते पण आम्हाला पुरेसं देत नाहीये. तुम्ही नगरपालिकेचं वाढीव क्षेत्र आहे, त्या वाढीव क्षेत्रात तुम्ही येता का ग्रामीण भागात येता? आमच्या ग्रामपंचायत होती, आता नगरपालिकेत गेली. नगरपालिकेत तुम्ही आलाय ना आता? तुम्हाला सगळ्यांना पाणी द्यायची जबाबदारी त्यांची आहे ना? कसं देणार नाही म्हणतात? नाही म्हणतात, हे प्राधिकरण आम्हाला टोलवत आहे. ते म्हणतात आम्ही ह्यांना पाणी देतो, ते तुम्हाला देतात. नगरपालिकेत जाऊन तुम्ही हे करा. दिशाभूल करायचा प्रयत्न केले लोक, दिशाभूल करायचा प्रयत्न करतात आणि मीटर बसवलं तर आम्हाला फुकट पाणी देतो. एकतर आम्हाला पाणी द्यावे ह्या लोकांनी आणि त्यांना जर जमत नसेल तर मीटर चालू करून आम्हाला हे पाणी त्यांनी सुरळीत करावे. यात सामान्य माणसाचा काही दोष नाही. वेळाच पाणी येते. तर आम्ही नगरपालिकेवर डायरेक्ट केस करून त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन करणार. आमचा आणि नगरपालिकेला आम्ही टाळे बंद करणार. त्यामुळे तुम्ही काय असेल ते आमचा पटकन निर्णय लावला पाहिजे.